हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मला बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येत होत्या की ताई अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग वेगळी असती का, साध्या ब्लाऊजची कटिंग वेगळी असती का. तर मी तुम्हाला आज आहे ना अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग सांगतेय. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. पेपर कटिंग आहे अस्तरच्या ब्लाऊजची. पेपर कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगतेय. तर अस्तरचा असो साधा असो, कटिंग हा सेम असतो. थोडासा बदल जो असतो तो बाहीमध्ये असतो. आणि अस्तरचा असो साधा असो, सेम आपल्याला कटिंग करायची असती. त्याच्यामध्ये असं काही नसतं अस्तरचा वेगळा साधा ब्लाऊज वेगळा. तर आपल्याला जो आहे इथं अस्तरचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. तर मग चला, तर इथं तुम्ही हा पेपर कटिंग साधा ब्लाऊजवर ठेवून स्टिच करू शकता आणि अस्तरच्या ब्लाऊजवरती पण ठेवून स्टिच करू शकतो. तर इथं जो आहे ना, इथं डबल असा फोल्ड करून घेतलेला पेपर आहे. हे बघा, ओपन बाजू माझ्या बाजूला आहे. तर आपण बॅक फ्रंट एक सोबत कटिंग करून घेऊ. तर सर्वात पहिलं उंची घ्यायची आहे. तर आपण काय करतो, आपल्याला इथं उंचीमध्ये 1 इंच मिळवून घ्यायची. तर कटोरी ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज जो आहे तो आपण घेणार आहोत 38 साईज. तुम्ही तुमच्या साईजनुसार टाकायची माप. तर तुम टाकूनची एकदम स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत मी कटिंग शेअर करते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंटिन्यू बघा, कुठं स्किप करू नका. व्हिडिओ जर समजला नाही तर कमेंट करून नक्की विचारा काय समजलं नाही, कोणता तुम्हाला मुद्दा समजला नाही ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ हा कंटिन्यू करणार आहे एकदम व्यवस्थित. हे बघा, ही टाकून घेतलेली आपण उंची टाकून घेतली सर्वात पहिलं. आता इथे आपण जो आहे शोल्डर टाकायचे. तर मी शोल्डर जे आहे ते 32 साईजला 5 इंच ठेवतीये. मुंढा उंची जी आहे ती आपण इथं 5.25 इंच घेणार आहे. आता जी आपण शोल्डर 5 इंच घेतलं तेच आपण इथं खालच्या साईडला पण 5 इंच घ्यायचंय. सॉरी, मी 32 साईज बोलले, आपली 38 साईज आहे बरोबर. तर इथं आपले 38 साईज आहे. 38 साईजनुसार आपल्याला कटिंग करायची आहे. तर जी शोल्डर आहे ते मी 5 इंच ठेवलेला आहे. तुम्ही इथं 5.5 इंच पण घेऊ शकतात 38 साईजला, काही अडचण नाही. इथं आपल्याला डीप गळा घ्यायचा आहे. तर 5 इंचाचं शोल्डर जे आहे ते एकदम करेक्ट आहे. इथं 5.5 इंचाचं शोल्डर टाकू शकतो आपण. ज्यांना पण शोल्डर पट्टी मोठी ठेवायची असेल त्यांनी 5.5 इंच, मी परत सांगते 5.5 इंच शोल्डर इथं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर जी मुंडा उंची आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर मी ती घेणार आहे 5.5 इंच, कारण की 38 साईज आहे आणि माझ्या तोंडातून जे आहे ना 32 इंच गेलं. तर सॉरी, 38 साईजचा ब्लाऊज आहे आपला, पेपर कटिंग आहे. तर 5 इंच मी इथं पण मोजून घेतलं. सरळ लाईन ओढून घेऊ आपण. अशा पद्धतीने आपण इथं जे आहे मुंडा उंची टाकून घेतली 5.5 इंचावरती. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं घडी टाकायची आहे. तर 38 साईज आहे, 38 साईजचा चौथा भाग येतो 9.5 इंच. हे बघा 9.5 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन हे आपण 1.5 इंच 2 इंच घेऊ शकतो. तर मी ना माझ्या पेपर कटिंगमध्ये शक्यतो 2 इंचाचं जे आहे इथं घडी टाकत असते, म्हणजे शिलाई मार्जिन जे आहे ना ते घेत असते. तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकतात, काही अडचण नाही. आता इथं सरळ आपण लाईन ओढून घेऊ. इथं काही नाही, कमर मोजा नका मोजू, काही अडचण नाही. तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही मोजून टाकू शकता खाली. कमरेचा चौथा भाग घ्यायचा इथं आपल्याला. त्याच्यानंतर 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं. त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, काही अडचण नाही. कमरेत आणि छातीच्या भागामध्ये 4 इंचाचा अंतर असतो. आता इथे तुम्ही बघितलं, आपण इथं घडी टाकून घेतली, त्याचबरोबर शोल्डर टाकून घेतलं, मुंडा उंची टाकून घेतली. आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर पट्टी आणि त्याच्यानंतर गळा रुंदी. तर मला इथं शोल्डर पट्टी जी आहे ती ठेवायची आहे 2 इंच. मी त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घेते, म्हणजेच 2.5 इंच. मग 2.5 इंचाची गळा रुंदी शोल्डर पट्टी जी आहे ती इथं ठेवते. शिवल्यानंतर ही शोल्डर पट्टी जी आहे ती 2 इंचाची तयार होईल बरोबर. तुम्हाला इथं 2.5 इंच ठेवायची असेल तर तुम्ही इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्या. ही आहे आपली शोल्डरची पट्टी, जिथं अर्धा इंच जे आहे बाहीमध्ये जोडण्यात जाईल. तर त्यामुळे आपण अर्धा इंच याच्यामध्ये अगोदरच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे 2.5 इंच घेतलं. मग आता इथं गळा रुंदी किती राहिली, 2.5 इंच बरोबर.
जी गळा रुंदी आहे ती 2.5 इंच राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण शोल्डर पट्टी जी आहे ती 2.5 इंच घेतली. शिवल्यानंतर ही 2 इंच होईल, कारण की जर डीप गळा असेल तर तुमची शोल्डर पट्टी जेवढी बारीक असेल तेवढी तुमची छान अशी दिसणार आहे. तुम्ही अगदी 1.5 इंचाची पण शोल्डर पट्टी ही ठेवू शकतात. तर आपण इथं जी आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आपली निघलेली आहे. आता तिथून काय करायचं आपल्याला, तर हे गळा रुंदीचं आणि शोल्डरचं आपलं माप झालेलं आहे. आता आपण इथं 1.5 इंच मुंडाचा शेप देऊन घेऊ. हे बघा, या पद्धतीने मुंडाचा आपण राऊंड देऊन घेऊ. तर जसं खोल पण आपण देऊन घेऊ, थोडासा खोल देऊन घेऊ. आपण 1.5 इंच ला खालून घेतला तरी पण चालतो, म्हणजे 1 इंचाचा घेतला तरी चालतो ज्यावेळेस आपला डीप गळा असतो त्यावेळेस. तर या पद्धतीने आपण मुंड्याचा शेप देऊन घेतला, बरोबर. आता इथे आपल्याला काढायचा बॅक साईडचा गळा. तर जसं आपला आता इथं डीप गळा आहे तर आपण इथं 10.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. तुमचा जसं जो गळा असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. 2.5 इंच गळा रुंदी. तुम्हाला जर गळा असा फैलून आवडत असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत खालच्या साईडला गळा रुंदी ही घेऊ शकतात. हे बघा, या पद्धतीने खाली असा हात घेत आपल्याला काय करायचं आहे, डीपमध्ये ज्यावेळेस तुम्हाला गळा घ्यायचा असेल त्यावेळेस असा हा गळा फैलवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणशाल ताई डीप गळा घेतल्यावरती शोल्डर हे उतरतं. तुम्ही या पद्धतीने जे आहे गळा रुंदी आणि शोल्डरचं माप टाका. तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही. तुम्हाला वाटतच असेल का ताई हा शोल्डर उतरतच, तर तुम्ही इथं 1/2 इंच पाव इंच जे आहे आपलं गळ्यावरती डाऊन करून घ्या आणि शोल्डरकडे असं तिरकं न्यायचं आणि हे आपल्याला इथे कट करून टाकायचं. याने तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. आता इथं आपण हा बॅक साईड आणि फ्रंट कट करून घेऊ. दोन्ही पार्ट कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्रंटचं मार्किंग जे आहे आपण ते टाकून घेऊ. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, तर आपण हे गळा रुंदी फ्रंट आणि बॅक दोन्ही पण कट करून घेतलेला आहे, डाऊन केलेला भाग. आता याच्यानंतर आपण हा बॅक साईड जो आहे तो आपण साईडला ठेवू. त्याच्यानंतर हे फ्रंट पार्टचं आपण याच्यावरती मार्किंग करून घेऊ. हे बघा, जो मुंडा आहे तो आपण इथं व्यवस्थित करून घेऊ. त्याच्यानंतर फ्रंट पार्टचं मार्किंग करू. तर फ्रंट पार्टचा जो मुंडा आहे तो आपल्याला इथे खोल घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे खोल घेतला हा भाग. आता पुढचा गळा टाकून घेऊ आपण इथं. हे बघा, तर पुढचा गळा जो आहे तो आपण इथं आवडीनुसार घेऊ शकतो. जसं 6.5 इंच घेते, कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं 6.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. शिवल्यानंतर तो गळा 6 इंच होईल. तुम्ही स्टिचिंग करताना कमी जास्त पण करू शकता. जेवढी आपली गळा रुंदी आली आहे तेवढी गळा रुंदी आपण इथं घेतली आहे. आता इथं गोलगाळ्याचा शेप देऊन घेऊ आपण. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता आपण इथं योकपट्टीचं माप काढून घ्यायचं आहे. तर योकपट्टी जी आहे ती आपली 2.5 इंचाची 2.5 इंचाची योकपट्टी आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. हे बघा, सरळ लाईन ओढून घ्यायची आणि त्याच्यानंतर 1/2 इंचानी आपल्याला इथं योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय, तर कटोरीचं माप काढायचंय योकपट्टीवरती. तर जी आपण घडी घेतलेली आहे 11.5 इंच, तर त्याचा फोल्ड करायचा टेप आणि मधला सेंटर काढून घ्यायचा. अशा पद्धतीने मधला सेंटर काढून घेतल्यानंतर
ही कटोरी ब्लाऊजची एकदम सोपी पद्धत आहे. नवीन ब्लाऊज शिकत असाल तरी पण तुम्हाला समजणार आहे. तुम्ही अस्तरचं शिवा किंवा साधा ब्लाऊज शिवा, या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता. आता आपण हा मधला सेंटर काढून घेतला तर आपली जी कटोरी निघणार आहे 38 साईजला ती 5.5-6 इंचाची, बरोबर. त्याच्यानंतर वरच्या साईडनी गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला. इथं हे बघा, या पद्धतीने गळा मोजून घ्यायचा आहे. तर मी त्याचं मार्किंग जे आहे ना 4.5 इंचावरती घेते. तुम्ही अगदी थोडंसं आपलं 4.5 इंचापर्यंत घेतलं तरी पण चालेल. आपण 4.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेऊ. त्याच्यानंतर जो आपण मुंडा घेतला बघा, खोल भागचा, फ्रंट पार्टचा, तिथून आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. तर तो घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच. हे बघा, 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे आपलं इथं कटोरीचं याचं मार्किंग झालेलं आहे, बरोबर. आता ह्या कटोरीचा टक्स कसा काढायचा ते मी तुम्हाला याच्या आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आता मी इथं कोणताही मापाचा ब्लाऊज घेतलेला नाही आहे. मी तुम्हाला ह्याची कटिंग जी आहे ती मापाच्या ब्लाऊजवरून दाखवत नाही आहे. मी तुम्हाला संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवते, कशा पद्धतीने करायचं असतं, बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्ही 38 साईजचं कटिंग हे करू शकतात. आता 38 साईजला पण माप आहेत की कोणाचं टक्स पॉईंट किती निघतो ते सुद्धा आपल्याकडे माप आहेत. पण आपण इथं काय करणार आहोत, तर तुमचं जर 38 साईजचं ब्लाऊज असेल तर तुम्हाला तुमचं ब्लाऊज घ्यायचं आहे. तुमचं ब्लाऊज घेतल्यानंतर जे कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो मोजायचा आहे. कुणाचा किती येऊ शकतो, 9 येऊ शकतो, 9.5 येऊ शकतो किंवा कुणाचा 10 येऊ शकतो. जर कुणाचा 9 आला असेल, 10 इंच म्हणजे उंचीनुसार असतो हा, तर या ब्लाऊजची उंची जी आहे मी 13 इंच घेतली प्लस 1 इंच घेतलेली आहे. जर कुणाचा 9 इंच आला असेल टक्स पॉईंट तर तो 9.5 इंचावर घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपला टक्स पॉईंट इथं येईल, हा आपला इथं कटोरीचा जो आहे मधला सेंटर, हा कटोरीचा टक्स पॉईंट निघणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही ब्लाऊजचं जे आहे इथं टक्स पॉईंट हा काढू शकतात. नाही काढलात तर काही अडचण नाही आहे. तर आपण जो टक्स पॉईंट आहे तो किती घ्यायचा मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. पण ज्यांना पण परफेक्ट टक्स पॉईंट काढायचा असेल त्यांनी मापाच्या ब्लाऊजवरून तुम्ही इथं टक्स पॉईंट हा काढू शकतात. आता आपण हे पार्ट जे आहे ते वेगळे करून घेऊ. याच्यामध्ये काय बदल करायचा ते पण सांगणार आहे मी. बऱ्याच मैत्रिणी अर्ध व्हिडिओ स्किप करत करत पुढं व्हिडिओ नेतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना ब्लाऊज जो आहे तो जमत नाही आणि ब्लाऊज जो आहे तो त्यांचा चुकतो आणि कुठं काय बदल केला हे लक्षात येत नाही. आणि मग ब्लाऊज जर तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तो तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल कुठं काय बदल करायचा आणि कुठं काय चेंज करायचं. हे बघा, आता आपण हे पार्ट जे आहे ते सगळे वेगळे करून घेतले. तर ही आपली जी आहे ही क्रॉस पट्टी आहे, बरोबर. हिच्यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे. त्याच्यानंतर ही आपली योगपट्टी आहे. योगपट्टीला 1.5 इंचानी खालून वाढवायचं आहे, नाहीतर तुमचं ब्लाऊज जो आहे फ्रंट पार्ट हा कमी पडेल. 1.5 इंच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे ब्लाऊजवरती कपडा ठेवशाल त्यावेळेस तुमचं इथून खाली 1.5 इंच तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. ही जी योगपट्टी आहे ती खालच्या साईडनी 1.5 इंचानी वाढवून घ्यायची आहे. 1.5 इंच म्हणजे किती, तर 1.5 इंच म्हणजे जी आपली 1 इंच आहे, 1 इंचाला 2 रेषा कमी इतकं 1.5 इंच खालच्या साईडनी वाढवायचं आहे. तर तुमचं ब्लाऊज जो आहे फ्रंट पार्ट कुठंही कमी पडणार नाही आणि फिटिंगला एकदम व्यवस्थित बसेल. तर हा आपला बॅक साईड पार्ट आहे. तर हा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी कटोरी आहे ती आता वाढवायची आहे. तर कटोरी कशी वाढवायची ते पाहू आपण. हे बघा, ही जी कटोरी आहे, तर मी दुसरा पेपर घेते. हे बघा, आता ही जी कटोरी आहे ही कटोरी आपल्याला जशीच्या तशी सर्वात पहिलं काढून घ्यायची. एका वेगळ्या पेपरवरती आपण काढून घेणार आहे ही, कारण ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे. हे बघा, आता आपण ही कटोरी साईडला ठेवून देऊ. आता ही कटोरी आपल्या काही कामाची नाहीये, हिला टाकून दिलं तरी पण चालतं.
आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. ही कटोरी आपल्याला ह्या साईडने किती वाढवायची आहे, बरोबर. तर ह्या साईडने आपल्याला ही कटोरी 1 इंचाने वाढवायची. आपली जी हुकलूक पट्टी आहे त्या साईडला तुम्हाला 1.5 इंच वाढवायचं आहे. आपल्याला ह्या कटोरीमध्ये एकूण जे आहे आपण एकूण किती अंतर घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर 1.5 इंचाने इकडनं वाढवायची आणि इकडनं 1 इंच वाढवायची, बरोबर. आता त्याच्यानंतर वाढवल्यानंतर हुकलूक पट्टीच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आणि ह्या साईडनी सुद्धा आपल्याला 1.5 इंच वाढवायचं. 1.5 इंच वाढवल्यानंतर आपल्याला हे बघा हे इकडं जोडून द्यायचे हे पॉइंट. आता याचा मधला सेंटर काढायचा. 8.25 इंच अंतर भरलं तर याचा मधला सेंटर काढायचा. इथं मध्ये टेप फोल्ड केला की याचा मधला सेंटर निघतो आणि खालच्या साईडनी जे अंतर आहे ते आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. आता हा पॉइंट आपल्याला इकडे जोडायचा. अगदी तुम्ही पट्टीने पण रेष मारू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने राऊंड देऊ शकता. आणि वरतून आपण इथं हा पॉइंट जोडून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने आपलं कटोरी जी आहे ती तयार आहे 38 साईजची. अशा पद्धतीने आपली ही कटोरी निघलेली आहे. तुम्ही इथं पट्टीने पण अशी रेष मारून घेऊ शकता, काही अडचण नाही. तुम्ही हाताने पण करून घेऊ शकता, कारण की हे टक्स मारताना जे आहे इथं कट होतं, कवर होऊन जातं हे व्यवस्थित. पण आपल्या एक पेपर कटिंगला पण फिनिशिंग यावा त्यासाठी तुम्ही पट्टीने पण मार्किंग करून घेऊ शकता. आता ही कटोरी आपण वेगळी करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला टक्स वगैरे किती घ्यायचा ते सांगते. ही कटोरी ब्लाउज कटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर इथं हे पाहू शकता तुम्ही एकदम बरोबर हे आपलं माप निघलेलं आहे. आता इथं ही कटोरी बघायची आपल्याला चेक करू. हे बघा ज्यावेळेस आपण ही कटोरी इथं ह्यावेळेस असं बसवतो तर आपलं इथं 1 इंचाने कटोरी जी आहे ती मोठी होत असते. ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी याच्यामध्ये फिटिंगमध्ये बसवशाल त्यावेळेस ही कटोरी तुमची इथं एकदम परफेक्ट लागल्या जाणार आहे, म्हणजे एकदम परफेक्ट अशी बसणार आहे, बरोबर. बघा या पद्धतीने आपली इथं कटोरी बरोबर झालेली आहे. आता ही कटोरीचा टक्स बघायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता टक्स किती घ्यायचा इथं, तर हा टक जो आहे तो आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2.25 इंचाचा उभा टक्स घ्यायचा आहे. आता हे पॉइंट आपण इथं जोडून देऊ. आडवा टक्स मी इथं 1.25 इंचच घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही ही कटिंग करशाल त्यावेळेस टक्स सुद्धा तुम्ही 1.25 इंचाचा घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने तुमची कटोरी यामध्ये व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हे ब्लाऊज स्टिच करून असं स्टिच करशाल एकदम परफेक्ट अशी तुमची कटोरी जी आहे याच्यामध्ये फिट होऊन बसणार आहे आणि खूप सुंदर याचा लुक जो आहे तुम्हाला इथं बघायला भेटत असेल. तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. हे बघा तर छान आपला इथं पार्ट वगैरे निघलेला आहे. आता ही जी योगपट्टी आहे मी तुम्हाला खालून 1.25 इंचाने वाढवायला लावली, कारण की ही नाहीतर तुमचं फ्रंट पार्ट जो आहे तो कमी बसेल. कारण आपल्याला योगपट्टी जी आहे ती जॉईंट करावी लागते, खालच्या साईडनी जॉईंट करावी लागते आणि वरच्या साईडनी पण जो आहे जोडायला लागतं. त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्त जे आहे 1.25 इंचाचा एक एक्स्ट्राचा कपडा लागतो. त्यामुळे तुम्हाला ही योगपट्टी वाढवून घ्यायची आहे. आता मी बाही कटिंग दाखवते. हे बघा तर मी इथे सर्वात पहिलं बाहीची उंची टाकून घेते. अस्तरचं ब्लाऊज कटिंग करते त्यामुळे मी तुम्हाला अस्तरचीच बाही दाखवणार आहे. 4 इंचाची बाही आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे. 5 इंचाची बाही घ्यायची आहे, बरोबर. तुमचं अस्तरची बाही किती पण असू द्या, कुणाची 3 असेल, कुणाची 4 असेल, कुणाची 5 असेल, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे.
अर्धा इंच जो आहे आपला वरच्या साईडला फोल्ड होतो बाही जोडताना, आणि अर्धा इंच आपल्याला बाही जोडताना शोल्डरला जॉईंट करताना आपल्याला अर्धा इंच, असं 1 इंच आपल्याला घ्यायचं असतं. दंडघेर जो आहे तो 6.5 इंच. दंडघेराच्या आधी आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे. तर मी कॅप हाईट जी आहे ती आपल्याला इथं घ्यायची आहे 2.25 इंच. हे बघा, अशा पद्धतीने कॅप हाईट आपण मोजून घेतली. मापाचं ब्लाऊज असेल तर एकदम परफेक्ट बाही काढता येते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट साधा ब्लाऊजची बाही आणि अस्तरच्या ब्लाऊजची बाही कटिंग करून नक्की दाखवल. आता याच्यामध्ये जे आहे मापाचं ब्लाऊज न वापरता आपण पेपर कटिंगवरूनच आपल्याला पेपर कटिंगचं पण जी पेपर कटिंग आपण केली आहे ती आपली व्यवस्थित, आपली बाहीसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित फिट बसली पाहिजे. अशा पद्धतीने जी आहे बाहीचा मुंढा आपल्याला मोजायचा आहे. तर अर्धा इंच जे आहे आपल्याला इथं जोडण्यासाठी लागन तर ते आपल्याला सोडून द्यायचं, आणि जे 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं ते सुद्धा आपल्याला इथं सोडून द्यायचं. आता हा जो राऊंड आहे मुंढ्याचा तो आपल्याला इथं चेक करायचा, किती आहे तो चेक करायचा. तर व्यवस्थित आपल्याला याचा गोल शेपमध्ये आपल्याला इथं ही बाही मोजून बघायची किती आहे म्हणून. हे बघा, तर हे 9 इंच भरते. हे बघा, या पद्धतीने आपण, मी थोडं साईडनी का घेते, इकडं आपला जोडायला जाईल त्यामुळं आपण इथं हे साईडनी थोडं असं चेक करून बघायचं. तर ते 9 इंच भरत आहे बरोबर. तिरकं असं 9 इंच टाकायचं आपल्याला, तिरकं. हे बघा, या पद्धतीने आपला इथं जो आहे 0 पॉईंट असतो बाहीचा, ज्यावेळेस आपण बाही घेतो त्यावेळेस इथं या पद्धतीने हा मुंडा जो आहे तो आपल्याला तिरका असा या पद्धतीने टाकायचा. तर तो 9 इंच इथं येतोय या पद्धतीने. तर आपला जो आहे मुंडा आपला झालेला आहे. तर याच्या पुढे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय. हे जी शिलाई मार्जिन आहे ते आपण इथं ॲड करून घेतलं म्हणजे आपली बाही कमी पडणार नाही, आणि हा जो मुंडा आहे हा व्यवस्थित राऊंड शेपमध्ये त्याच्यामध्ये फिटिंगमध्ये बसल. आता इथं दंडघेर कोणाचा 7 इंच पण असू शकतो. 38 साईज आहे तर दंडघेर हा 6.5च्या पुढचा असतो. कोणाचा 6 इंच पण असू शकतो. 6.5 कोणाचा 5.7, 7 इंच, 7.5 इंच पण असू शकतो. त्याच्यानुसार तुम्हाला इथं दंडघेर टाकायचा आहे. मी आता इथं 6.5 इंच घेतलं आणि शिलाई मार्जिन जे आहे ते 2 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपलं इथं जसं फिटिंगचं मार्किंग येणार आहे. आता इथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा. हे बघा, या पद्धतीने असं तिरकं गोल शेप आपल्याला हा पॉईंट इथे या पॉईंटमध्ये जोडायचा मुंड्यामध्ये. ते घेतल्यानंतर आतमध्ये सुद्धा अर्धा इंच किंवा 1.25 इंचाचं अंतर जे आहे ते आपल्याला गॅप सोडून असा आतला खोल भाग सुद्धा आपल्याला इथे काढायचा आहे बाहीचा. या पद्धतीने आपली बाही जी आहे ती तयार होणार आहे. आता आपण हिला कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपली बाही सुद्धा तयार आहे. ही बाही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज स्टिच करशाल त्यावेळेस तुमचं कुठंही तुम्हाला कमी पडणार नाही. एकदम तुमची जी बाही आहे ती परफेक्ट ब्लाऊजमध्ये लागल्या जाईल. ज्यावेळेस तुम्ही ही बाही याच्यामध्ये अशी फिट करशाल, हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस ही बाही इथं अशी फिट करशाल, बरोबर जो आपला मुंडा आहे तो इथं आपला येणार, आणि त्याच्यानंतर ही शिलाई मार्जिनचं ॲड याच्यामध्ये होणार. बाही कुठंच तुमची कमी पडणार नाही. तर आपलं इथं संपूर्ण 38 साईजचं जे ब्लाऊज आहे ते आपलं इथं कटिंग झाले, बघू शकता तुम्ही. बघा, आता मला माहिती आहे बऱ्याच मैत्रिणींना इथं प्रश्न पडला असेल, ताई आपण 1.5 इंचानी कटोरी ही वाढवत असतो, तुम्ही इकडं 1 इंच का घेतलं? तर बघा, बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट अशा असतात की ताई आमची कटोरी मोठी होती, त्यामुळं आपण इथं कटोरी मोठी न होता त्यामुळं आपण टक्स पॉईंट सुद्धा किती घेतला, तर आपण इथं टक्स पॉईंट जो आहे तो 1.25 इंचाचाच घेतला. जर तुम्हाला ही कटोरी जर वाटत असेल की नाही मला आपल्याला 1.5 इंच पण तुम्ही इथं वाढवू शकता. 1.5 इंच वाढवल्यानंतर तुमचा जो टक्स आहे तो 1.5 इंच
आला पाहिजे। मग इथं अशा पद्धतीने आपण हे टक्स पॉईंट जो आहे तो इथं कवर करून घेतला आणि त्यामुळे आपण इथं 1 इंच वाढवलेला आहे। काही अडचण नाही, तुम्ही या पद्धतीने पण कटोरी वाढवू शकता। तर आपण हे टक्स पॉईंटचं जे आहे जजमेंट जे आहे ते ज्या मैत्रिणींना जमत असेल त्या मैत्रिणींनी इकडून 1.5 इंचाची कटोरी वाढवून घेतली तरी पण चालेल, काही अडचण नाही आहे। आपण 1 इंचाने इकडनं कटोरी वाढवलेली आहे आणि टक्स पॉईंट त्यासाठी आपण इथं 1.25 इंचाचाच घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपला 38 साईजची कटोरी जी आहे एकदम अशी छान अशी दिसतीये। म्हणजे कटोरी जास्त मोठी पण नाही आहे आणि खूप लहान पण नाही, एकदम छान अशी आहे। बऱ्याच मैत्रिणींना 38 साईज असते पण कटोरी जी आहे ती भरपूर मोठी होऊन जाते। त्यामुळे तुम्ही या पद्धतीने कटिंग नक्की करा, नक्की ब्लाऊज स्टिच करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।